नमस्कार. आपण डेट ऑफ बर्थचं एनालिसिस करून घ्यायचं ठरवलं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणं मला वाटतं, की रिपोर्ट समजून घेण्याआधी ही माहिती समजून घेतल्याने तुम्हाला फायदा नक्कीच होऊ शकेल. तर डेट ऑफ बर्थमध्ये काय-काय रिपोर्ट तयार होतो? तर तुमच्या नेम डेस्टिनी तयार होते. तुमचं आतापर्यंत जीवन कसं गेलंय, आता कसं आहे, पुढे कसं जाणार आहे, हे पण त्याच्यातून कळतं. तुमचे मागचे 9 वर्ष कसे गेले, पुढचे 9 वर्ष कसे जाणार आहेत हेही कळतं. तुम्ही कोणते उपाय आणि उपासना कराव्या हे बघा, गणपती बाप्पाची उपासना सगळ्यांसाठी चांगली आहे. पण विशिष्ट नावासाठी, विशिष्ट तारखेला जन्माला आलेल्या लोकांसाठी ही वेगळ्या उपासना पण असतात. तर त्या उपासना केल्या तर त्याचा जास्त फायदा होतो. तर तुम्ही उपासना कुठल्या कराव्या? तुमचं लाईफ कसं जाणार आहे? कसे पडाव येणार आहेत? त्याच्यामध्ये तुमच्या कुठले उपासना करावेत? तुमच्या सध्याची जी जन्मतारीख आहे त्याची एक जन्माच्या वेळेसची कुंडली बनते आणि तुमच्या नावावरून तुमच्या एक बाह्य व्यक्तिमत्त्वाची कुंडली बनते. या दोन्हीचा विचार करता, एक आंतरिक व्यक्तिमत्व आणि एक बाह्य व्यक्तिमत्व या दोघांचा विचार करता, तर तुमचं एकंदरीत लाईफ कसं लीड होईल, हे त्याच्यातून आपल्याला कळणार आहे. तुमच्यासाठी शुभरंग, शुभवार कोणते आहेत हे कळणार आहे. तुम्ही व्हिजिटिंग कार्डची डिझाइन कशी असावी हे तुम्हाला कळणार आहे. तुमचा हा वर्ष कशा पद्धतीने जाणार आहे, कुठल्या अक्षरावर आहे, त्यामुळं तुम्हाला कुठल्या रोगाला किंवा कुठल्या संधीला किंवा कुठल्या संकटाला तोंड द्यायचं आहे, हे पण आपल्याला कळणार आहे. एकंदरीत मित्रहो, हा एक जी-पी-एस आहे. त्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळणार आहेत. जसं आपण समजा परगावी जात असताना आपण कारमध्ये जी-पी-एस लावतो आणि आपण मग अरे, पुढचा तासभर जर आपला प्रवास जाम होणार असेल, रस्ता जाम आहे, आपण गाडी बाजूला घेऊन आपण ब्रेकफास्ट करू. 1 तास वाचेल आणि मग प्रवासाला निघू. तर जी-पी-एस असणं हे खूपच गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही हे करून घ्यायचं ठरवलं आहे. याचा खूप फायदा आहे. तुमचा नेमका स्वभाव कसा आहे? तुम्ही स्वतःशी कसं डील करता? इतरांशी कसं डील करता? तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? काय गोष्टी सहज तुमच्या जीवनात येणार आहेत? काय गोष्टीसाठी तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे? तुमचे नातेसंबंध कसे असणार आहेत? तुमचं फायनान्स कसं असणार आहे? तुमचं एकंदरीत करिअर कसं असणार आहे? या सगळ्या गोष्टीचा उहापोह या रिपोर्टमध्ये होणार आहे. त्याला न्यूमरोस्कोप असा रिपोर्ट म्हणतात. तुम्ही हे करून घ्यायचं ठरवलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. या रिपोर्टमध्ये भेटूया आणि जाणून घेऊया सगळं काही.